प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तप्रीतीत सलाम. आजचा विषय आपण सर्वांनी वाचलेला आहे. माझा व्हिडिओ डिस्प्ले होत नाहीये, मी ट्राय केला. अं, आपण विषयाकडे वळूयात. तत्पूर्वी थोडी एक दोन शब्दाची प्रार्थना करूया. आभार मानतो स्वर्गीय बाप्पा ह्या समयासाठी. हा समय आम्हा तुझ्या सर्व लेकरांना तुझ्या चरणी एकत्रित करून तुझ्या बरोबर जोडून दिलास. वचनांची सहभागिता, आभार, उपकार, स्तुती बाप्पा, एकमेकांच्या साक्ष ऐकण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि तुझ्या वचनांच्या द्वारे बाप्पा एकमेकांची आत्मिक उन्नती साधून घेण्यासाठी तू लाभू दिलास. आभार मानते, विशेष आभार मानते बाप्पा की आज मला पुन्हा एक वार तू संधी दिलीस बाप्पा तुझ्या वचनांची बाप्पा सेवा करण्याची. बाप्पा बोल, आम्ही सर्व आज तुझी लेकरं ऐकत आहोत. वचना तुझ्या समजावया दे, आत्मा दे आता. खरोखर बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य साही आम्ही मागतो बाप्पा. तो बाप्पा पवित्र आत्म्याशिवाय वचनांचं उलगड होऊ शकत नाही बाप्पा. आणि तो बाप्पा तो आज तू करणार आहेस, विश्वास ठेवतो बाप्पा. प्रत्येकाचे कान दे बाप्पा, जे आत्मिक कान आहेत बाप्पा तुझी वाणी ऐकणारे कान दे बाप्पा, तू ते उघडावेस मी प्रार्थना विनंती करते. तो बाप्पा वचन समजून ग्रहण करण्यास प्रत्येक अंतकरण रूपी जमीन दे बाप्पा. तू दे बाप्पा सुपीक बनवलेली आहेस म्हणून आभार मानते. पुन्हा एक वार आभार मानून ह्या संधीसाठी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देऊन माझा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागते. आमेन. ख्रिस्ताच्या प्रिय लेकरांनो, आजचा जो विषय आहे अनुरूप सहाय्य. तत्पूर्वी मी परमेश्वराचे आभार मानते, ब्रदर कुणाल यांचे आभार मानते, सर्व बहीण आभार मानते ही संधी दिली. आणि आजचा जो विषय आहे आपला अनुरूप सहाय्य. अनुरूप सहाय्य प्रियानो, आपल्याला हा विषय परिचयाचा आहे. आपण जाणत आहात की उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, अनुरूप सहाय्य तयार केलेला आपल्याला दिसतो. परमेश्वर देवाने सर्व पृथ्वी आणि सर्व जग व जगातील सर्व काही तयार केलं आणि तो काय म्हटलं की खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि त्याला सर्व काही आवडलं. असं परमेश्वराला फक्त एक गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे मनुष्य एकटा आहे हे त्याला बरं वाटलं नाही. त्याचा तो एकटेपणा त्याला ते बरं वाटलं नाही. म्हणजे कुटुंब ही जी संकल्पना आहे, कुटुंब ही जी संस्था आहे, ही परमेश्वराने प्रस्थापित केलेली आपल्याला पाहायला मिळते. मनुष्य एकटा आहे बरा नाही म्हणून मनुष्याला मनुष्यासाठी त्याच्याच हाडामासातून त्याच्याच फासळीतून त्याला एक अनुरूप असा सहाय्यक परमेश्वराने तयार केले. मित्रांनो, 8 मार्च रोजी आपण सर्वांनी जागतिक महिला दिन साजरा केला. आपल्या सर्व प्रिय माता भगिनींना आपण शुभेच्छा दिल्या की महिला दिनाच्या एकमेकींना आणि मी देखील सर्वांना शुभेच्छा देते. सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिन जो साजरा करतो, का विशेष आहे महिला दिन साजरा करणं आपल्या सर्वांना माहित आहे प्रियांनो. जगामध्ये त्या गोष्टीचं नॉलेज आहे की महिला दिन का साजरा केला जातो आणि तो 8 मार्चला का केला जातो. 8 मार्चला प्रतीक स्वरूपामध्ये तो साजरा केला जातो. कारण 1909 साली अमेरिका न्यूयॉर्क शहरामध्ये काय झालेलं आहे की मोठी एक रॅली म्हणजे एक मोठी फेरी महिलांनी काढलेली होती. कशासाठी प्रियांनो काढलेली होती एक रॅली अमेरिकेमध्ये? समानतेच्या हक्कासाठी, मतदानाच्या हक्कासाठी, स्त्री पुरुष जी समानता आहे त्या समानतेसाठी. म्हणजे वर्किंग आवर्स जे आहेत ते एकच असावेत, वेतन हा एक असावा, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना एकच हक्क मिळावा ह्यासाठी त्यांनी रॅली काढलेली होती. आणि त्यांच्याकडून प्रेरित होऊन अनेक ठिकाणी नंतर आफ्रिका अशा अनेक देशातून रॅली काढून महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी तो लढा दिलेला होता. प्रियांनो, आपण ज्या सर्व भारतीय नागरिक, आपण भारतीय देशातील स्त्री आहोत, आपल्याला त्या रॅली काढण्याची, आपल्या हक्कासाठी उभं राहण्याची गरज पडली नाही. का माहिती प्रियांनो, ही देवाची दैवी योजना सर्वांसाठीच होती. भारत हा जर देश आणि त्याचा इतिहास आपण पाहिला तर बऱ्याच रूढी परंपरा, बऱ्याच अघोरी ज्या प्रथा होत्या त्या पाळणारा आणि त्या सर्व गोष्टीत अग्रेसर असा आपला देश होता. सगळ्यात अग्रेसर अंधश्रद्धा आणि जे भेदभाव होता, जी अस्पृश्यता होती आणि जे सर्व जातींचं जे वर्चस्व होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती
आणि अनेक वर्ष गुलाम केला असणारा भारत देश, हा परमेश्वराने त्याचे प्रिय लेकरं अनेक मिशनरी उभे केले, पाठवले. आणि राजकीय जे लोक होते त्यावेळेस त्यांच्या बरोबर देवबापांनी काय केलेलं आहे, भारताला त्या गुलामगिरीतून, अनेक अघोरी असणाऱ्या प्रथांच्या गुलामगिरीतून भारतातील प्रत्येक लेकराला परमेश्वराने वाचवलेलं आहे, सोडवलेलं आहे. आणि त्या गुलामगिरीतून सोडवून त्यांनी स्वतंत्र केलेलं आहे, विशेष करून स्त्रियांना, की जी सतीची प्रथा होती. सती स्त्री सती ला दिलं जात होतं स्त्रीला, म्हणजे जिवंत जाळलं होतं. पण जिला नवरा मेला की तिला जिवंत जाळलं जात होतं. ह्या सगळ्या गोष्टीतून परमेश्वराने आपल्याला सोडवलेलं आहे. प्रियांनो, किती आभार आणि किती उपकार मानावे की भारतीय स्त्रियांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागलं नाही. का प्रियांनो? कारण भारतीय संविधान जे आहे, भारतीय संविधानात तो हक्क स्त्रीला मिळवून दिलेला आहे. आपल्याला मतदानाचा हक्क आहे, समान वेळेचा, समान वेतनाचा हक्क, आपल्याला एक इक्वल असं नागरिक, भारताचं नागरिक म्हणून हक्क संविधानाच्या द्वारे प्राप्त करून दिलेले. ही दैवाची दैवी योजना देवानी भारत देशामध्ये पूर्ण केलेली आहे. खूप उपकार मानणाऱ्या गोष्टी आहेत. जर आपण इतिहासाचा अभ्यास केला, अनेक मिशनरी लोक आहेत की ज्यांनी आपलं कुटुंब, आपलं प्राण, आपलं सर्व जीवन ह्या सर्व गोष्टींसाठी वेचलेलं आहे, देवाच्या योजना पूर्णतेस नेण्यास. प्रियांनो, आणि ती देवाची योजना देवबाप्पाने तयार केलेली अनुरूप सहाय्य, अनुरूप सहाय्य देवाने तयार केलेला आहे. तो त्याला जो अनुरूप आहे असं सहाय्य केलेलं आहे. प्रियांनो, तिथं भेदभावच नाही. आपण ज्यावेळेस गलती 3:28 मध्ये वाचतो, गलतीकारास पत्र येतं 3रा अध्याय 28 मध्ये, की ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं, यहुदी, हेल्लनी, स्त्री आणि पुरुष, आता भेदभाव सोडलेला नाही. मग हा भेदभाव होता तो परमेश्वराने आधीच उत्पत्तीमध्येच काय केलेला होता, भेदभाव कधीच केलेला नव्हता. परमेश्वराने समानतेमध्येच तयार केलेलं होतं. पण एकमेकांना अनुरूप असं सहाय्यक बनून देवाचं कार्य पुढे नेणार, देवाचं कुटुंब तयार करणार, फलद्रूप होणार, देवाची पिढी घडवणार, देवाची संतानाला जन्म देणार, अशी देवाची देवी योजना होती. आणि हा जो भेदभाव आहे, ही जी संपूर्ण ही समानता आपल्याला स्वीकारलेली 1909 सालापासून जगामध्ये दिसते आणि जागतिक महिला दिन साजरा केलेला दिसतो. प्रियांनो, देवाने प्रत्येक गोष्ट परिपूर्ण केलेली आहे. कुठल्याच गोष्टीत भेदभाव, अन्याय असं केलेलं नाही, कारण आपला देव न्यायी देव आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत देखील तो काय आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना पुनर्स्थापना करणारा, आणि खूप ते नाजूक पात्र आहे, आणि तो अनुरूप सहाय्यक आहे, आणि तो कशासाठी तयार केलेला आहे, तर प्रत्येक उद्दिष्ट, प्रत्येक गोष्ट देवबाप्पाने आपल्याला प्रगट केलेली पवित्र शास्त्रात प्रियांनो. आणि मला स्त्रियांना देखील सांगू द्या ह्या ठिकाणी, की आपल्याला कुठल्या प्रकारचं बंड करायचं नाही. आपल्याला माहिती आहे की एक चळवळ, एक मुवमेंट जगामध्ये चालू आहे, की स्त्री शक्ती, नारी शक्ती, म्हणजे मी काहीतरी आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे, मी माझ्यामध्ये काहीतरी वेगळी शक्ती आहे, आणि मी काहीतरी करून दाखवणार आहे, मी माझं अस्तित्व निर्माण करणार आहे. ही देखील योजना देवाच्या निमित्त आहे. पुरुष आणि पुरुषासाठी स्त्री ही देवाची दैवी योजना आहे. म्हणजे जसं ख्रिस्त आणि ख्रिस्तामधूनच देवानी काय केलेलं आहे, त्याची मंडळी निर्माण केलेली आहे. आपल्याला माहितीये, परराष्ट्रीयांचा शिक्षक प्रेषित पौल तो आपल्याला शिकवतो की काय आहे, एक मोठं रहस्य आहे की पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील. आणि एक मोठं रहस्य असं म्हणतो. काय आहे हे रहस्य प्रियांनो? तर त्या पुरुषापासूनच त्या स्त्रीची निर्मिती आहे. ते दोघं एक देह होती. आदाम म्हणतो की तू आज काय आहेस, माझं हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. आणि ही ही दैवी योजना परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केली. ख्रिस्त ह्या जगात आला, त्यांनी 33.5 वर्ष या पृथ्वीवर सर्व देवाचे जे प्लॅन्स आहेत, जे इच्छा आहेत, ते पूर्ण केलं. दैवी योजनेनुसार तो मारला गेला, वधस्तंभावर आपल्या सर्वांचं पाप त्यांनी वाहिलं, आणि तो काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, प्रियांनो, मरणावर विजय मिळवला, मरण विजयात गिळले गेले, त्यावेळेस काय झालेलं आहे, पवित्र आत्मा 50व्या दिवशी उतरलेला दिसतो. आणि पवित्र आत्मा उतरला, आणि ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताच्या अर्पणावर, पदस्तंभावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवला, सुवार्तेवर विश्वास ठेवला, तर प्रत्येकाचं तारण झालेलं आहे प्रियांनो. आणि ती देवाची मंडळी झालेली आहे. म्हणजे ख्रिस्तातूनच काय झालेली आहे, ख्रिस्ताची
मंडळी उभी राहिलेली, ते रहस्य देवाने प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, आज मी आपल्या समोर तीन ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहे. देवबाप्पांनी मागच्या आठवड्यात देखील टिळक मेमोरियल चर्च या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याच गोष्टी आज तुमच्या बरोबर शेअर करण्याची मला आज इथं संधी मिळत आहे. मला खूप आनंद होत आहे की खूप सुंदर गोष्टी आपल्याला बायबल मधून शिकायला मिळतात. खूप शांती, खूप सांत्वन देवबाप्पा करत असतात. त्याची कधी कधी आपल्याला जाणीव. आवाज येतो माझा? हो ताई. यस सिस्टर. तर त्याची आपल्याला काय आहे कधी कधी जाणीव राहत नाही आणि आपण निराश होतो. आपण निराश राहतो आणि काही गोष्टीत दुःखी राहतो. पण प्रियांनो, त्या सर्व गोष्टीत पाहणारा देवबाप आहे. त्या तीन ज्या स्त्रिया आहेत जागतिक महिला दिनाबद्दल मी बोलणार आहे, त्या पवित्र शास्त्र बायबल मधूनच आहे. आणि त्या म्हणजे आहेत लेया. आपल्या सर्वांना ठाऊकच असेल लेया कोण आहे ती. आणि नामी आणि रूथ. आणि एका चौथ्या स्त्रीबद्दल बोलणारे आहे, तिचं मी नाव आता तुम्हाला सांगणार नाही. ज्यावेळेस त्या पर्यंत आपण पोहोचणार आहे त्यावेळेस मी तिचं नाव सांगेल. आपण पाहणार आहोत, आपण वळणार आहोत उत्पत्ती याचा 29वा अध्याय आणि 31वं वचन. उत्पत्ती 29 आणि 31वं वचन. याकूबाची संतती हे त्याचे हेडिंग आहे. आपण पाहूया. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे. परमेश्वराने काय पाहिलं आहे? आपल्या सर्वांना इतिहास माहित आहे प्रियांनो की लेया काय आहे? लिया आपल्याला माहितीये की तिच्यामध्ये व्यंग होतं, तिच्या डोळ्यामध्ये काय होतं, तिच्या एक डोळा मध्ये व्यंग होतं आणि याकोबाची तिच्यावर प्रीती नव्हती. पण जसं याकोबाने काय केलेलं आहे, फसवून हिसकावून वडील भावाचा काय केलेला आहे, त्यांनी हक्क घेतलेला आहे. वडिलांना काय म्हटला, मी एसाव आहे, बरोबर आहे ना. आणि तेच गोष्ट ज्यावेळेस त्याचं युद्ध झालं पवित्र पुरुषाबरोबर, त्यावेळेस देवबाप त्याला विचारतो की तू कोण आहेस? तो म्हणतो मी याकूब आहे. कारण त्याच्या वडिलांना त्यांनी काय सांगितलेलं होतं, मी एसाव आहे. आणि त्याच गोष्टीचं जे उगवून आलेलं पीक होतं, त्याच्याच पिकाची कापणी याकूब करत असताना त्याला त्याला देखील फसवलं गेलेलं. जसं त्यांनी वडिलांना फसवलं, मोठ्या भावाला फसवलं, त्याला देखील काय केलेलं आहे, लाबान त्याचा सासरा, त्याचा मामा त्यांनी फसवलेला आहे. आणि त्यांनी राहेलवर त्याचं प्रीती घडली होती, जीव जडला होता. पण लाबानाने काय केलेलं आहे, लेयाला त्याच्याशी लग्न करून त्याची वधू, त्याची पत्नी म्हणून लग्न करून दिलं होतं. आणि परमेश्वराने पाहिलं काय, 31व्या वचनामध्ये 29-31, उत्पत्ती 29-31 मध्ये परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे, म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांज राहिली. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. काय झालेलं माहितीये, लेयाचा प्रियानं आपण विचार केला तर लेयाचा काय दोष आहे असं आपल्याला खूप हे होतं, विचार येतो की त्रास होतो लेयासाठी की तिचं वडिलांनी लग्न लावून दिले आणि तिचा काहीच दोष नसताना याकूबाची ती नावडती आहे. ती पाहते की मी नावडते आहे. आणि लेया काय करत आहे, आपण 32व्या वचनापासून पाहूया. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा मजवर प्रीती करत. काय ती वाट पाहती की माझा नवरा माझ्यावर कधी प्रीती करेल. प्रियांनो, लेया तिचं जर बॅकग्राऊंड बघितलं, लेयाची हिस्ट्री बघितली, तिचं घराणं बघितलं तर मूर्तीपूजक. लाबान आपल्याला माहित आहे की मूर्तीपूजक होता. तिच्या पुढं आपल्याकडे जसं प्रिंटेड बायबल अनेक अनेक मौल्यवान रक्त सांडल्यानंतर, मोठी किंमत मोजल्यानंतर जीवाची, हे पवित्र शास्त्र आपल्या जवळ आलेले, देवाचं वचन आलेलं आहे. तसं शास्त्र, तसं लेखी कुठलंच तिच्याजवळ वचन नव्हतं. तर तिचं पवित्र शास्त्र कोण होतं, तर याकोब होता. याकोब हा जिवंत बायबल तिच्यासमोर होता. आणि त्या याकोबामुळे आपल्याला पाहायला मिळतं की लेयाला परमेश्वराची ओळख झालेली आहे. आणि जो व्यक्ती, जी स्त्री, जो पुरुष, जो मनुष्य ह्या भूतलावर परमेश्वरावर विश्वास ठेवतो, भाव ठेवतो, तो धन्य, ब्लेस्ड, आशीर्वादित म्हटलेला आहे. तो कधी लज्जित फज्जित होत नाही, त्याचं मुख लज्जेने कधी काळ मांडत नाही. भलेही तो नावडता असू देत मनुष्याचा, पण देवाचा तो आवडतो. तो मनुष्याने नाकारलेला असू देत, पण देवाने स्वीकारलेला होतो. मनुष्य काय पाहतो प्रियांनो, त्याला डोळ्यांना दिसतं त्याच गोष्टी पाहतो. आपल्याला
ठाऊक आहे राहेल मध्ये काय पाहिलं याकोबाने? सौंदर्य पाहिलं. राहेलचं सौंदर्य पाहिलं आणि राहेल त्याला पसंत पडली. आणि म्हणूनच आजचा जो अध्याय आहे, आजचं वचन जे आहे मी निवडलेलं आहे, सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री 31वं वचन आपण वाचलं, नीतिसूत्र याचा 31वा अध्याय. तर काय म्हटलेलं आहे प्रियांनो तिथं? सद्गुणी स्त्रीच्या सवयी लिहिलेल्या आहेत. जी स्त्री तिच्यामध्ये सद्गुण आहेत, त्या सवयी आहेत, तिचं काय आहे? तिच्या घरामध्ये बरकत आहे. तिच्या घरामध्ये कुठल्याच मौल्यवान गोष्टीची कमी पडणार नाही. तिच्या नवऱ्याला, तिच्या लेकरांना कुठलीच मौल्यवान गोष्ट कमी पडणार नाही. कुठल्या कुठल्या हॅबिट्स आहेत? ती कधी तिचा रात्रीचा दिवा मालवत नाही. ती लवकर उठून काय करते? आपली चाती हातात घेते, स्वतः उद्योग करते, आळशी बसून अन्न खात नाही. ती काय करते? आपल्या कुटुंबाच्या विचारांकडे लक्ष देते. आणि अं, बल आणि प्रथा ही तिची वस्त्रे आहेत. 25वं वचन जर आपण वाचलं नीतिसूत्र, बल आणि प्रताप ही तिची काय आहेत? वस्त्रे आहेत. आणि ती पुढील काळाविषयी म्हणजे फ्युचर विषयी निश्चिंत असते. ज्या स्त्रीचा भावविषय परमेश्वर आहे ना, ती स्त्री तिच्यामध्ये सद्गुण असू शकतात. जी स्त्री परमेश्वरावर भाव ठेवते ना, तीच तीच स्त्री आपल्या कुटुंबाच्या आचारा विचारांकडे लक्ष देऊ शकते. आणि ती स्त्री आपल्या सुद्धा आणि आपल्या कुटुंबाच्या भावी काळाविषयी निश्चिंत राहू शकते प्रियांनो. आणि त्या स्त्रिया आज मी निवड म्हणजे देवबाप्पाने मला मार्गदर्शन केलं, अशा 3 स्त्रिया. अनेक स्त्री पुरुष आहेत परमेश्वराला शरण गेलेले, वेळेअभावी. आणि आज आपल्या महिला दिनानिमित्त ह्या 3 स्त्रिया बायबल मधून आपण अभ्यास करणार आहोत, ज्यांनी परमेश्वरावर भाव ठेवला. त्यांना परमेश्वराने कसं रिस्टोर केलं, कसं बरकत दिली, कसं पुनर्स्थापन केलं, कसं आशीर्वादित केलं, हे आपण पाहणार आहोत प्रियांनो. आणि ते पाहत आहोत आपण. ते वाचते वचन 26 पासून पुढे वाचते. नीतिसूत्राचा 31वा अध्याय 26 पासून पुढे वाचते. ती तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. काय निघतात? सुज्ञ स्त्रीच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. सुज्ञता ही परमेश्वराचं भय आणि परमेश्वर ओळखणे म्हणजे सुज्ञता आहे, आपल्याला वचन सांग. आणि तिच्याच तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. आपण पाहतो की अनेक स्त्रिया ज्यांच्या तोंडातून फुरफुर निघत असेल, ज्यांच्या तोंडातून शिळा शाप निघत असेल, स्वतःची प्रशंसा निघत असेल, पण जी स्त्री सद्गुणी आहे, जिचा भावविषय परमेश्वर आहे, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिव्हेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. म्हणजे दया जो परमेश्वराचा गुण आहे तो तिच्यामध्ये आलेला असतो, तिच्या जिवेद्वारे तो दिसतो. आणि त्याचे शिक्षण ते असते, आणि ते आपल्या कुटुंबासाठी नक्कीच त्याचा वापर करत असेल. मी ज्यावेळेस एका शाळेत होते, 4थीला असताना, आमच्या शाळेच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला होता की शिकलेली स्त्री घरादाराला पुढे नेते. रोज तो बोर्ड वाचायचे आणि मला प्रेरणा मिळायची, इन्स्पायर व्हायचे की आपण पण शिकूयात आणि आपल्या घरादाराला काय करूयात, पुढे नेऊयात. आणि खरोखर ज्या वेळेस मला परमेश्वराची ओळख झाली की शिक्षण म्हणजे काय, तर नुसतं जगिक शिक्षण नाही, तर परमेश्वराला ओळखणे हे देखील शिक्षण आहे. नॉलेज भरपूर आहे. जे विषयांचं नॉलेज आहे, जगातील प्रत्येक विषयाचं नॉलेज आहे, त्याचे भरपूर कोर्सेस आहेत, सगळं आहे, ते पण करणं गरजेचं आहे. पण जे परमेश्वराला ओळखणं, परमेश्वराविषयीचं जे ज्ञान आहे, ती ओळख आहे, ती ज्यावेळेस ती शिक्षण ती स्त्री घेतली परमेश्वराचं, ती स्त्री आपल्या घरादाराला पुढे नेते. ते लिहिलेलं ते सेंटेन्स होतं माझ्या शाळेवर, आणि हे वाचल्यानंतर मला खरोखर असं वाटलं की किती सर्व काही पवित्र शास्त्रातूनच बाहेर आपल्याला जे सुज्ञ, जे सुविचार आहेत आलेले दिसतात प्रियांनो. पुढचं वचन मी वाचते. की ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचारांकडे ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहे. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भरवेशी तिची प्रशंसा हो. हे वचन मी आता का वाचलेलं आहे, याचा रेफरन्स काय आहे ते आपण लेया, रूत आणि नामे यांच्या जीवनात पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे सौंदर्य काय आहे, भुलवणारा आहे, लावण्य व्यर्थ आहे. आणि याकोबाला कशाने भुलवलं? सौंदर्य. राहेल मध्ये त्याला सौंदर्य दिसलं आहे, त्याला राहेल आवडली. पण त्याची प्रिय पत्नी लेया
ही त्याला पत्नी झाल्यानंतर काय झालेलं आहे, ती पाहते परमेश्वरावर भाव ठेवते आणि परमेश्वराने काय केलेलं आहे, तिच्यावर केलेली कृपा, तिच्यावर केलेली दया ही तिला समजून आलेली आहे. ज्या वेळेस परमेश्वरावर आपण भाव ठेवतो ना, त्यांनी केलेली दया आणि कृपा आपल्याला समजतं प्रियानो. तो आपल्याशी बोलतो आणि कसा बोलतो प्रियानो, त्या कृतीद्वारे सुद्धा देव बोलतो. आपल्याला दिलेल्या आशीर्वादांद्वारे देव आपल्याशी बोलतो. नुसतं शब्दांद्वारे नाही, तर आपल्याला समजणारी जी भाषा आहे कृतींची त्याच्याद्वारे परमेश्वर बोलतो. आणि लेया बरोबर, लेयाचा जर संपूर्ण अध्याय तुम्ही वाचला, लेया बरोबर परमेश्वर किती छान बोललेला आहे, तिला आशीर्वादित केलेला आहे, आपण पाहिलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते आणि भर वेशी तिची प्रशंसा होते. कुठे होते? परमेश्वराच्या समोर देखील तिची प्रशंसा होते. आणि भर वेशीत म्हणजे वेशीत कोण आहे, तर समाज असतो आणि नामांकित लोक बसलेले असायचे पूर्वी, जे मुकादम होते, जे मुख्य होते गावाचे, ते बसलेले असायचे. त्या भर वेशीमध्ये त्या स्त्रीची प्रशंसा होते. ही गोष्ट खूप मोठी आहे आणि त्यासाठी ह्या तीन स्त्री आपण पाहत आहोत. त्यातलं 29वा अध्याय आणि 31 ह्या प्रकाशामध्ये त्या वचनांच्या आणि ते सूत्र 31व्या ह्या वचनाच्या प्रकाशात मी 31 पासून उत्पत्ती 29-31 पासून पुन्हा वाचते, म्हणजे आपल्याला कळेल राहेलची प्रशंसा कुठे झाली. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे म्हणून त्याने तिची कुस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले. तिला कळालं, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करेल. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे, हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला, आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा मशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करील, यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेवले. प्रियांनो, परमेश्वराने ऐकलं, तिने आवडते त्याची साक्ष ती लेया स्वतः देते प्रियांनो. आणि आपल्याला माहितीये लेयाना आवडती होती, पण याकोबाने लेयावर कशी प्रीती केली आणि कसा त्याचा जीव जडला, आणि तिचा मुलेही आणि तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतात आणि भरवेशीत देखील तिची कशी प्रशंसा होते हे आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचा 49वा अध्याय 29 पासून मी पुढे वाचते प्रियांनो. मग त्याने त्यास आज्ञा केली की मी आपल्या पूर्वजास जाऊन मिळेल, तेव्हा मला एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा. कोणी आज्ञा केली माहितीये? याकोबाने. त्यावेळेस त्याचा शेवटचा काळ जवळ आला, त्याला समजलं की आपण जाणार आहे, त्यावेळेस तो काय म्हटला, माझ्या पूर्वजास जाऊन मिळेल म्हणून मला कुठे पुरा? त्या गुहेत पुरा, एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या. ती कुणी घेतलेली होती? त्याचे आजोबा, बरोबर, अब्राहम. अब्राहमाने सारेला पुरण्यासाठी घेतलेली होती. आपल्याला माहितीये की अब्राहमाने काय केलेले, सारेला पुरण्यासाठी ती जमीन घेतलेली आहे एफ्रोन हित्तीकडून. कनान देशातील मम्रे समोरील मक्पेला नावाच्या शेतातील गुहा, जी अब्राहमाने शेतात शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती, तीच ही. तेथेच अब्राम व त्याची स्त्री सारा यास पुरले, इसाक व त्याची स्त्री रिबेका यास पुरले, यासही तेथे पुरले. तेथेच मी लेयासही पुरले. काय म्हणतो याकोब? तेथेच मी लेयासही पुरले. ते शेत व त्यातील गुहा ही येथील करून खरेदी केली आहे. माझी जिथं पत्नी आहे ना लेयास, मी तिथं पुरलं, तिथं मला पुरा असं म्हणतो. माझे जे पूर्वज आहेत अब्राहम, सारा, बरोबर, त्याचे आजी आजोबा ख्रिस्ताच्या मध्ये आपले, जे आपण ख्रिस्तामध्ये काय झालेलो आहोत आता, त्याच्या वंशातले झालेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती की आपण परराष्ट्रीय, देहदृष्ट्या आपण इस्रायल वंशातले नाही येत, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ख्रिस्ताला अर्पण म्हणून आपण स्वीकारलं, त्यावेळेस काय झालेलं आहे, आपण येशू ख्रिस्ताच्या वंशात आलेलो आहे आणि त्या नातेसंबंधाने आपण अब्रामाची संतती झालेलो आहोत. आणि तो अब्राहम आजोबा, सारा आजी, ह्यांना जिथं पुरलं होतं, इसहाक रिबेका जिथं पुरले गेलेले होते, तिथंच माझ्या बायकोला देखील, माझ्या प्रिय पत्नीला पुरलेलं आहे, तिथंच मला देखील पुरा.
प्रियानो, ही केवढी मोठी गोष्ट, हा केवढा मोठा आशीर्वाद देवबापाने लेयाला दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. देवबाप खूप महान आहे प्रियानो. आपण दुसरी स्त्री पाहणार आहोत. पटकन वेळ न दवडता रूथ, आपण आपल्या सर्वांना माहित आहे रूथ. पण रूथच्या आधी आपल्याला माहित आहे की नामीमुळं रूथ ही ख्रिस्ताच्या वंशात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कशी? आपल्याला माहितीये की जो अलीमलेक आहे त्याला त्यांनी निर्णय घेतलेला आहे? बेतेल हे भाकरीचं घर, देवाचं घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशामुळं? दुष्काळ पडलेला आहे आणि मोवाब त्या ठिकाणी सर्व पूर्ण कुटुंब, त्याची 2 मुले, त्याची प्रिय पत्नी आणि अलीमलेक हे काय झालेले आहेत? स्थलांतरित झालेले आहेत आणि मोवाब मध्ये जाऊन राहिलेले आहेत. आणि मोवाब मध्ये काय झालेलं आहे माहिती प्रियांनो? रूथ याचा पहिला अध्याय 6वं वचन समोर वाचते. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोवाब देशात कळाले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी मुलांसह परत जाण्यास ती निघाली. नामीनं काय केलेलं आहे? निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की आम्ही आता बेतलेम सोडणार आणि मोवाबात जाऊन राहणार, त्यावेळेस काय झालेले प्रियानो? नामी, तिला काय म्हणायचे? मनोरमा. ती म्हणते मला आता मनोरमा म्हणू नका, मला मारा म्हणा. क्लेशमय झालेली आहे मी, कारण मी काय झालेली आता? दरिद्री झालेली, भिकारी झालेली. परमेश्वराने दिलेली संतती आहे, धन, तिचे दोन्ही मुले काय झालेले आहेत? वारलेले आहेत, म्हणजे मरण पावलेले आहेत दुष्काळात. त्यानंतर काय झालेलं आहे? म्हणजे ज्यावेळेस देवाचं घर आपण सोडतो, देवाचं भाकरीचं घर ज्यावेळेस आपण सोडतो, त्यावेळेस काय होतो? आपण कंगाल होतो ना. तसं ती कंगाल आहे मी आता, असं ती सांगत आहे. पण त्या अवस्थेत तिला वर्तमान आलेलं आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याच्या प्रिय लेकरांची दुष्काळात देखील काळजी व्हायलेली आहे. त्यांना अन्न पुरवठा परमेश्वराने स्वतः केलेला आहे. परमेश्वराने 1 रुपया, म्हणजे इस्रायल लोकांनी 1 रुपया देखील स्वतःच्या खिशातला खर्च न करता 40 वर्ष जेवले. कपडे त्यांचे झिजले नाहीत, फाटले नाहीत. आणि कधी त्यांनी असं पैसा खर्च करून 40 वर्षात अन्न खरेदी केले नाही. रेडी टू कुक, रेडी टू इट असं अन्न त्यांना देव बाप आकाशातून, तुम्ही इमॅजिन करा, आकाशातून अन्न त्यांच्यासाठी येते. आकाशातून अन्न आज आपल्यासाठी आलं, तेवढं मोठी गोष्ट. त्या परमेश्वराला सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस काय झाले? अलिमलेकाचं कुटुंब, त्याची प्रिय पत्नी नामी म्हणते तुम्ही, कंगाल झाले. आणि ज्या वेळेस तिच्याकडे वर्तमान आलं, मवाबामध्ये वर्तमान आलं की परमेश्वराने त्याच्या लेकरांची, त्याच्या लोकांची काळजी घेतली, त्यांना कुठलीच गोष्टीची कमी पडली नाही. त्यावेळेस ती निर्णय घेतली परत बेथलेहेमात जाण्याचा, परत देवाच्या घरात जाण्याचा, देवाच्या भाकरीच्या घरात जाण्याचा निर्णय घेतली. त्यावेळेस आपल्याला माहितीये मवाबी रूथ ही तिच्या बरोबर काय आहे? अं जाण्याच्या तयारीत आहे. काय तिनं पाहिलं प्रियांना माहितीये? तिच्याकडे देखील यासारखंच बायबल नव्हतं. तिच्या समोर देखील जिवंत बायबल, ही कोण होतं? परमेश्वराला ओळखण्यासाठी नामी होती, तिची सासू होती प्रियांना. आणि तिने ते पाहिलं सर्व गोष्टी. तिने त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तिने एक निर्णय घेतलाय. मवाबी रूथ, मवाब माहिती आपल्याला, अम्मोन मवाब, लोटाच्या मुलींपासून तयार झालेला जो वंश आहे, बरोबर? त्यांना काय आहे मवाबामध्ये? अनैतिक आचरण काय नाही, तुम्ही त्यांना समजतच नाही. जसं एका पुरुषासाठी एक स्त्री आहे, तसं त्यांचं जी चाल आहे किंवा त्यांची जी हे आहे की त्या वडिलांच्या बरोबर झोपल्या आणि मवाब आणि अम्मोनी तयार झालेला आहे. आणि ती मवाबी रूथ, तिनं नामीला पाहिलं, जिवंत बायबल नामी तिच्या समोर आहे, म्हणून ती परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास तयार झाली. आणि आपण पाहूया रूथ याचा पहिला अध्याय 16 वचनापासून वाचूया. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. नामीला, सासूला म्हणते, तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथेच मी मरेल व तेथेच माझी मूठ माती होईल. मृत्यूखेरीज तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य कर, तुंबवणं आदित्य. प्रियानो, आपल्याला माहिती की एखादी स्त्री एखाद्या पती बरोबर ह्या सगळ्या वचनबद्धता करू शकते, पण ती सासू बरोबर तिने केलेली मला ही गोष्ट म्हणजे रूथच्या देवानं बनवते की काय रूथ असते, काय तिला नामीमध्ये दिसला असेल? जिवंत परमेश्वर, त्याची प्रीती,
परमेश्वराचे आशीर्वाद ज्यावेळेस तिला दिसले, त्यावेळेस तिने हा निर्णय घेतलेला आहे की किंबहुना देव माझा अधिक काय करू, पारिपत्य करू. जर मी मृत्यूखेरीज मला आता तुमच्यापासून कशानेच वियोग व्हायचं नाही, मला तुम्हाला सोडायचं नाही. प्रियानो, ह्या त्या स्त्रिया आहेत जागतिक महिला दिनात ज्यांना समानतेचा हक्क आहे. ही ती स्त्री आहे, रूथ आहे, नाम्या. प्रियानो, ज्या वेळेस आपल्याला माहितीये की रूथ काय झालेली आहे, आलेली आहे नामी बरोबर, त्यावेळेस काय झालेलं आहे, तिनं कष्ट केलेले आहे आपल्यासाठी, आपल्या सासूसाठी. ती काय करायची, सर्व वेचून आणायची, कष्ट करायची. आणि ती कशी वागलेली आहे, बवाजाच्या ज्यावेळेस शेतात गेला, अलिमलेकचे जे खानदानातले लोक होते बवाज, त्यांच्या ज्यावेळेस ती शेतात जात होती, त्यावेळेस काय केलेले आहे, नोकर चाकर लोक, तिथले लोक, त्यांच्याबरोबर ती कशी राहिली, कशी वागली, तिचं आचरण, तिचं वागणूक सगळं पाहिल्यानंतर तिच्याविषयी कोणी प्रशंसा केली, भरवेशी जनमंडळीनं तिची प्रशंसा केली. काय केली आपण वाचणार आहोत. रुथेचा दुसरा अध्याय आपल्या समोर वाचते. 11 पासून पुढे वाचते. बवास तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पितरे व जन्मभूमी सोडून अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्रायलाचा परमेश्वर त्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देऊ. म्हणजे रूथला जे पुरे पारितोषिक आहे ते परमेश्वर देव, असं बवाज तिला आशीर्वाद देतो. आणि ती काय म्हणते, ती म्हणाली, महाराज आपली कृपा दृष्टीमजवर राहू द्या, असं ती म्हटलेली आहे. इतका छान आशीर्वाद दिलेला आहे. कुणी बवाजाने ही गोष्ट पाहिलेली की ती कशी राहिलेली आहे. आणि आपण पाहूयात रूथ याचा अं, तिथले लोक जे सगळे आहेत बेथलेहेम मधले बवाजाचे काय रूथ विषयी बोलतात. रूथ याचा 4था अध्याय मी वाचते. 11 पासून 4था अध्याय 11 वचनापासून पुढे वाचते. तेव्हा वेशीतले सगळे लोक, कुठले, वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले, आम्ही साक्षी आहोत. कुणाविषयी साक्षी देतात, मोवाबी रूथ विषयी वेशीतले लोक साक्षी देतात. तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले, आम्ही साक्षी आहोत की जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिची परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करू. कुठं राहेल आणि लेयाचं नाव निघालं प्रियानो. राहेल आणि लेयाचं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा जनमंडळी आणि जनमंडळ वेशीतले लोक वडीलजन त्यांची प्रशंसा करतात. काय करतात की जसं याकोबाचं म्हणजे इस्रायलाचं जे कुटुंब वंश जो बांधला राहेल आणि लेयानी, त्याच्यासारखं तुझं करू, असा आशीर्वाद, अशी साक्ष ऋतविषयी लोक देतात प्रियांना. आणि काय म्हटलेलं आहे की ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्रायलाच्या घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करू. ही स्त्री जी आहे रूथ, ही काय आहे, 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ती 7 पुत्राहूनही अधिक अशी आपल्या सासूसाठी झालेली आहे. मी वाचते 15वं वचन. हा तुझे पुनरुज्जीवन करणारा, वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो, कारण तुझी सून जी तुझवर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे, तिला हा पुत्र झाला. ज्यावेळेस रूथ आणि बोआजाला पुत्र झाला त्यावेळेस तो नामीने हातात घेतल्यानंतर त्या सर्व दाई तिथल्या स्त्रिया तिला काय म्हणतात की जी 7 पुत्राहूनही अधिक आहे. जी जे पुत्र नव्हते, जी जिला मुलगी सुद्धा नव्हती, ती सून आणि ती परत आली, ती सून कशी झालेली आहे प्रियानो, 7 पुत्राहूनही अधिक झालेली आहे. ही आहे रूथ प्रियानो. आणि आपण पाहिलं की लेया, नामी आणि रूथ या 3 स्त्रियांनी कसं एंटर झालेले आहेत आपल्याला माहितीये की मत्तेमध्ये आपण वाचतो, लूक मध्ये वंशावळी वाचतो, त्यावेळेस ह्या स्त्रिया एंटर झालेल्या आहेत. कुठं माहिती प्रियांनो, ख्रिस्त येशू ज्या वंशात जन्माला येणार होता त्या वंशामध्ये ह्या स्त्रिया एंटर झालेल्या आहेत. नामी ही यहुदी होती, पण रूथ आणि लेया हे काय होते, मूर्तीपूजक खानदान, इस्रायलाच्या बाहेरचे होते, परराष्ट्रीय होते. हे एक रहस्य आहे प्रियांनो. आणि ते काय झालेलं आहे, त्यांनी परमेश्वराला शरण गेले, परमेश्वराला भाव ठेवलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दाविदाची आजी रूथ होती आणि दाविदाच्या वंशात प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, बरोबर आहे.
आणि दाविदाचा जो वंश आहे, याकोबाचा जो वंश, इस्रायलाचा वंश, कोणी प्रस्थापित केला? लेया आणि राहेल. ही देवाची दैवी योजना प्रियाने अनुरूप सहाय्य देवबाप्पांनी तयार केलेलं आहे, आणि ती म्हणजे स्त्री अनुरूप. मला काहीतरी कुठलं तरी तलवार हातात घेऊन मला काहीतरी माझं अस्तित्व तयार करायचंय, माझं काहीतरी स्थान तयार करायचंय, हे नाहीये प्रिय. देवाची दैवी योजना समजून जो वंश आपल्याला निपजण्यासाठी दिलेला आहे, त्या वंशाला देवाच्या आचारा विचारांमध्ये वाढवणे, आणि जो आपला पुरुष आहे, आपला जो पती आहे, त्याला सहाय्य करणे, देवाला सर्व गोष्टींना मागणे, सर्व गोष्टी देवबाप सहाय्य करण्यास तत्पर, आणि डोळ्याची पापणी देखील त्याची लवत नाही, म्हणजे त्याला डुलकी देखील येत नाही, इतका परमेश्वर आपल्याकडे पाहत असतो. काय पाहिलं त्याने की ही ना आवडती, हा, परमेश्वराला ती आवडली. रुथ नवाबी काय पाहिलं त्यांनी? ती माझ्याकडे येते, आणि त्याला ती कुठे एंटर झालेली आहे, कुठे तिला स्थान मिळालेले? येशू ख्रिस्त ज्या वंशात जन्माला येणार होतं त्या वंशात ती आलेली आहे ती. मग आपण पाहतो की काय आहे, स्त्रीच्या द्वारे काय झालेलं आहे, वंश सुरू झालेला आहे प्रियांना. इतकं महान देवाची दैवी योजना आहे प्रियांना. आणि स्त्री आणि पुरुष हा भेदच देवपानी ठेवलेला नाही, भेदच नाहीये तो. आणि हा भेद आपल्याला माहितीये की ज्या समाजामध्ये स्वीकारला गेलेला आहे. आणि चौथी स्त्री जिचं मी नाव सांगितलं नव्हतं ती म्हणजे इजबेल. ज्या राजाने ज्यावेळेस तिला लग्न करून घेतलं, ती मूर्तीपूजक स्त्री काय केलेलं आहे, ती संदेष्टांचा घात करणारी, नाश करणारी अशी ठरलेली आहे. जी स्त्री परमेश्वरावर भाव ठेवते, काय करते? देवाच्या दैवी योजना पूर्ण करण्यास खर सहाय्यक होते, आणि तिची प्रशंसा भरवेशीत होते. किती पिढ्यांनंतर, तिथं आल्यानंतर किती पिढ्यानंतर लेया आणि राहेलचं नाव वडीलजनाने मंडळीत काढलं, आणि त्यांच्यासारखं तुझं हो असा आशीर्वाद लेयाला दिला, बोवाजाने दिला, वडील मंडळाने दिला. आणि नामीला काय झाले की 7 पुत्राहूनही अधिक झाली. नामीचं केवढं मोठं सांत्वन परमेश्वराने केलेलं पाहायला मिळतं. ज्यावेळेस तिने निर्णय घेतला की मी माझ्या देवाच्या घरात मी परत चाललेली, रिस्टोर करणारा परमेश्वर, पुनर्स्थापन करणारा आपला देव बाप आहे. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, त्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र दिलेला आहे. म्हणून जी स्त्रीनं काय केलेलं आहे, देवाच्या लोकांविरुद्ध, देवाविरुद्ध जे सगळे षडयंत्र केलेले आहेत, स्वतः जे काही सैतानाचे योजना पूर्ण करण्यास हे झालेले आहे, तिचा एंड काय झालेला आहे? तिला कुत्र्यांनी खाल्लेले आपण पाहतो, इजबेलीचा एंड. ह्या प्रकारे प्रियांनो आपल्याला देवाला साही मागून आपलं जीवन जगायचं आहे. आणि खूप सुंदर देव बाप्पा आपल्याला चालवतो. एक स्त्री म्हणून आपण कुठं काही कमी पण नाही, आणि कुठं काही खूप जास्त पण होण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही, तर ते समान आहे. कौटुंबिक व्यवस्था जी आहे देवबाप्पाने केलेली, त्याच्या अधीन राहून त्याच्या सर्व गोष्टीत एकमेकांच्या संमतीनं, जसं आपण पाहिलं तर मंडळी म्हटली की ख्रिस्ताशिवाय मी माझं सगळं मंडळी स्थापन करेल, तर तसं शक्य नाही प्रियांनी. ख्रिस्ताद्वारेच मंडळीची स्थापना आहे, आणि ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे, आणि मस्तकाशिवाय शरीर कुठलंच कार्य करू शकत नाही. त्याप्रमाणे स्त्रियांनो, स्त्रीचं मस्तक पुरुष आहे, आणि त्या ज्या स्त्रियांनी खरोखर त्या पुरुषांच्या अधीन राहून कुटुंबासाठी, त्याच्या लेकरांसाठी, त्या पुरुषासाठी झटल्या, त्यांची प्रशंसा भरवेशीत झालेली दिसते. आणि म्हणून नीतिसूत्र 31, सद्गुणी स्त्रीच्या ज्या सवयी आहेत, त्या हॅबिट्स आहेत, त्या लिहिलेल्या आहेत, किती सुंदर आहेत. आपल्याला नाही शक्य होत, आपण आत्ताच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला देवाकडे मागायचं. तेव्हा मला तुला आवडणारी सद्गुणी स्त्री बनव. हो प्रभू. आज बऱ्याच बायका आपल्याला सगळे अधिकार मिळालेले असताना देखील बंड करतात, झगडा करतात. पण त्या सर्व गोष्टी बंड करून कुठली गोष्ट मिळवणं देवबाप्पाला आवडत नाही, तर देवबाप्पाला शरण येऊन देवाकडे मागणं हे देवबाप्पाला पसंत पडतं. जसं लेयाने केलं, नामीने केलं, रुथने केलं. त्यांनी कुठं जाऊन बंड केलं नाही, कुठं जाऊन गारानं केलं नाही, कुठं जाऊन कुरकुर केली. ती वाट पाहत होती की आता तरी माझा पती माझ्यावर प्रीती करेल. आणि प्रीती कशी त्यांनी केलेली आहे की त्याला स्थान दिलं त्याच्या कब्रस्थानामध्ये. तिला माझी पत्नी जिथं आहे, माझे पूर्वज जिथं आहे, तिथं मला पुरा. केवढं मोठं तिचं स्थान त्याच्या हृदयामध्ये आपल्याला दिसतं. त्याची तिच्यावरील प्रीती आपल्याला पाहायला मिळते. रुथ, लेया, रुथ ही लेयाप्रमाणेच आणि राहेल प्रमाणेच एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशात आलेली आहे. रुथचं काय होतं?
नामीचं काय होतं भविष्य, आपलं अंधार दिसत होतं, पण परमेश्वराने काय केलेलं आहे, पुनर्स्थापित केलेलं आहे. म्हणून प्रियांनो, खरोखर परमेश्वराला प्रत्येक गोष्टी सहाय्य सौंदर्य भुलवणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, पण परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. ह्या वचनावर विश्वास ठेवूया. अनेक फॅशन्स, अनेक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत की ज्या शत्रूला पसरवायच्या असतात स्त्रियांच्या द्वारे, त्या आहेत प्रियांनो. त्याच्याऐवजी प्रेझेंटेबल राहावं, खूप छान ड्रेस, कपडे आपलं सगळं असावं, पण ते सर्व गोष्टी प्रेझेंटेबल असाव्यात, पण ते जगात जाणाऱ्या फॅशन बरोबर वाहत नसाव्यात. तर व्यवस्थित जे रूटचे कपडे असतील तिने कुठून पाहिले असतील, तिच्या घरातूनच बघितले असतील, तशीच ती राहिली असतील. त्याचप्रमाणे प्रियानो आपण राहण्याचा, त्याचप्रमाणे आपण देवाच्या अधीन राहण्याचा काय करूयात, निश्चय करूयात की देवाला सहाय्य मागण्यात, आपल्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या वाहण्यास परमेश्वराने जर आपल्याला सहाय्यक अनुरूप बनवलेलं आहे, तर आपल्याला तो शक्ती देखील देणार, आशीर्वाद देखील देणार, आणि कार्य विश्वासाचं उत्पादक जो येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे पूर्ण करणार. म्हणूनच नारायण मंडळ उपासना संगीतात खूप सुंदर रीतीने म्हणतात, द्राक्ष वेल तो शाखा त्याची, मी मजला ठावे, मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त यापुढे ती गावे. खरंच आहे, आपण त्याची शाखा आहोत, तो वेल आहे, त्याच्यामध्ये राहून आपल्याला फळं द्यायची आहे. देवबाप्पाच्या नामाला धन्यवाद देते की आज देवबाप्पानी ही संधी दिली, आशीर्वादित केलं, आजचं वचन माझ्या जीवनासाठी केलं, निश्चित माझ्या मंडळीच्या जीवनासाठी केलं, निश्चित आज आपण जे उपस्थित आहे त्यांच्या देखील जीवनासाठी केलं देवबाप करू. आणि आज आपल्या देखील मंडळीत, आपल्या देखील या ग्रुपमध्ये अशाच लेया आहेत, नामी आहेत, रूत आहेत, त्यांच्यासाठी आपण सर्व भावंड देखील प्रार्थना करू. देवबाप्पाला धन्यवाद देते. एक दोन शब्दाची प्रार्थना करून मी थांबते. आभार मानते स्वर्गीय बाप्पा, हा समय तू आशीर्वादित केलास, वचनांची सहभागिता, वचनांची अं, जे एकमेकांना देव बाप्पा तू आम्हाला प्रेरणा देतोस की तुम्ही एकमेकांना स्तोत्रे, प्रबोधने, संदेश सांगण्यात तत्पर असा, तो वाटा निवडा. खरोखर तो बाप्पा तू आम्हाला संधी देतोस म्हणून आम्ही करू शकतो राजा. तू आम्हाला अनुरूप सहाय्यक असं स्त्रियांना तू बनवलेलं आहेस. केवढी मोठी कृपा, केवढी मोठी तुझी योजना आहे बाप्पा. हो बाप्पा, आमचं स्थान, आमचं देव बाप्पा असणार तुझ्या नजरेतलं देव बाप्पा आमचं असणार महत्व, ते आम्हाला रिअलाइज होऊ दे तुझ्या. हो बाप्पा, लोकांना आपोआपच होईल त्या गोष्टीची जाणीव आम्हाला आमच्या प्रत्येक प्रिय बहिणीला होऊ देत राजा. बाप्पा, तुझे वचन ऐकू येणार, तुझं प्रगटीकरण ऐकू येणारे कान उघडलेस म्हणून धन्यवाद देते तुझ्या. बाप्पा, ऐकून फलद्रूप केलंच बाप्पा, बहुगुणित करशील बाप्पा असा विश्वास राखून पुन्हा एक वार आभार मानून इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या पवित्र हातांमध्ये, पवित्र आत्म्याचं साह्य पुरवलं. माझ्या मुखामध्ये लागणारे शब्द मला तू नेहमीच देतो, आज देखील पुरवलेस म्हणून आभार मानून माझा धन्यतारक प्रवेश त्याच्या द्वारे मागते. प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर.